आज ना मी मस्त चटपटीत पापडाची रेसिपी तुम्हाला शेअर केले। ती ना तुम्ही बऱ्याच जणांनी खरं तर ना मसाला पापड म्हणून पण बनवली असेल, पण अगदी 2 मिनिटात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। अगदी एवढी झटपट, गॅसचा जास्त वापरही करायला लागणार नाही अशी मस्त अशी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली, जी तुम्ही दुपारच्या जेवणाला तोंडी लावायला किंवा रात्रीच्या जेवणाला तोंडी लावायला बनवू शकता। करूया आपल्या रेसिपीला सुरुवात। नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। सगळं साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तरी पण एकदा आपण चेक करून घेऊयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे ना 2 मध्यम आकाराचे कांदे लागणार आहेत, जे मी अगदी बारीक चिरून घेतलेले। त्यासोबत एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। एक छोटा चमचा मी इथे पिठी साखर घेतलेली आहे। अर्धा छोटा चमचा आपल्याला चाट मसाला लागणार आहे। एक छोटा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। चवीनुसार आपल्याला इथे मीठ लागणार आहे। एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड लागणार आहे। एक छोटा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर लागणार आहे। इथे चवीनुसार मी काळं मीठ घेतलेलं, अगदी थोडंसं लागेल आपल्याला। एक मोठा चमचा आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आणि पाव छोटा चमचा आपल्याला जिरे लागणार आहेत आणि 5-6 कढीपत्त्याची पानं। आता जिरे आणि कढीपत्ता आपल्याला फोडणी देताना लागणार आहे तडक्यासाठी, त्यासोबतच थोडासा लिंबाचा रस लागणार आहे। तर आता हे बघा, त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 3 पापड, 3 किंवा 4 तुम्ही प्रमाणात कितीही घेऊ शकता। मी इथे उडदाचे पापड घेतलेले आहेत, अगदी घरी बनवलेलेच आहेत। 3 किंवा 4 पापड तुम्ही घेऊ शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये ना आपल्याला हे साहित्य काढून घ्यायचं। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा। तर बाउलमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर कांदा टोमॅटो काढून घ्यायचा आहे, सोबतच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून ना ह्याला फक्त आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिठाचं पाणी ह्याला व्यवस्थित असं सुटलं जाईल। आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची, काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊयात। लगेच याच्यामध्ये आमचूर पावडर घालायची आणि चाट मसाला घालून घेऊयात। आता याच्यामध्ये ना अगदी थोडंसं मीठ घातलंय, मी काळं मीठ घातलंय आणि पिठी साखर सोबतच जिरेपूड घालायची आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊयात। तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकलेत फक्त आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कोरडे जिन्नस आपण जेव्हा मिक्स करतो ना, तेव्हा मसाले एकदम असे सुटसुटीत तयार होतात। आता एक सांगते तुम्हाला, जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल ना, तेव्हाच तुम्ही हे करायला घ्यायचं बरं का। तर हे पापड ना त्याच वेळेस भाजायला घ्यायचे किंवा तुम्ही तळून घेऊ शकता, जेव्हा तुम्हाला खायला घ्यायचं असेल त्यावेळेस। अगदी 1 मिनिट अगोदर तुम्ही तयारी केली ना, पापड भाजून घेतलेत ना तरी चालेल। अगदी जास्त वेळ ह्या पापडांना अगोदरच भाजून किंवा सगळं रेडी करून ठेवू नका, नाहीतर काय होईल, पापडांमुळे ना म्हणजे त्या मसाल्यांमुळे ना पापडाला पण पाणी सुटेल आणि नंतर ते पूर्ण असे मऊसूत बनतील आणि मग खायला तशी पाहिजे तशी टेस्ट लागणार नाही। तर इथे बघा, मी इथे ना तिन्ही सुद्धा पापड माझे व्यवस्थित असे भाजून तयार करून झालेले। तुम्हाला जर तळून घ्यायचे असतील तर तुम्ही पापड तळून घेतलेत तरी चालेल आणि सगळे पापड ना आपण असे मस्त असे व्यवस्थित असे चुरून घेऊयात। तर जास्त एकदम सुरा करू नका त्याचा, थोडेसे हलके थोडेसे मोठे ठेवले ना तर खायला सुद्धा छान लागतात, कुरकुरीत असे दाताखाली लागतात। जनरली तुम्ही सगळे पापड तळून किंवा भाजून खात असाल, पण एकदा ना अशा पद्धतीने एकदा करून बघा। मी नक्की सांगेन तुम्ही ना अशाच पद्धतीने नेहमी करून खाल। आता उन्हाळा चालू झालाय, जेवताना ना खायची जेवण करायची अशी इच्छा होत नाही आपली पाहिजे तशी, पण तुम्ही जर ही रेसिपी जर एकदा ट्राय केली ना, तर नक्की तुम्ही जेवताना ना नेहमी 1 दिवसाआड किंवा रोज म्हणाल तर हेच करून खाल, हे मात्र मी नक्की सांगेन तुम्हाला। आता ह्याला ना परत एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मोठं मोठं कुठं पापड वाटत असेल ना तुम्हाला, तर त्याला थोडंसं हलकं चमच्याने तुम्ही असं थोडं थोडं तो तुकडे करून घेऊ शकताय, पण जास्त पण मोठे ठेवू नका। आता आपल्याला ना याच्यावरती एक तडका द्यायचा आहे। तर तडक्यासाठी ना गॅसवरती मी तडका पॅन इथे गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं, 1 छोटा चमचा तेल घातलं तरी चालेल। तेल घातलं की तेल चांगलं गरम होऊ द्यात। लगेच याच्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे। जिरे चांगले चरचरले ना की लगेच त्याच्यात कढीपत्ता घालायचा आणि जी मिरची बारीक चिरून घेतलेली ती पण घालून घेऊयात। आता हे तडका आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचा आहे आणि याला परत एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करूया। थोडीशी आवडत असेल तर कोथिंबीर पण घाला त्याच्यावरती। एकदा इथे ना मिठाचं आणि लिंबाचं प्रमाण बघून घ्या। लिंबाचा जो रस आहे ना तो अगदी थोडासा घाला बरं का, ह्याच्यामध्ये पाव छोटा चमचा घातला तरी चालेल आणि परत ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता किती मस्त असा चटपटीत आपली पापडाची रेसिपी तयार झाली। फक्त 2 मिनिटात तयार होते बरं का, जास्त वेळही लागत नाही। तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला सांगा। झटकीपट रेसिपी तयार होणारी आहे आणि एकदा करा नक्की, मी नक्कीच तुम्हाला सांगेन। व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा। परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत आणि एका कुरकुरीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।